नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मजेत. आता तसं भरपूर मंडळी जे आहेत, बरेचसे मंडळी त्यातले मजेत नसणार आहेत, कारण सध्याची परिस्थितीच तशी आहे. इतका पाऊस झालेला आहे मंडळी, काही ठिकाणी आमच्याकडं रात्रभर पाऊस चालू आहे. तर काही ठिकाणी अक्षरशः मला कमेंट बॉक्समध्ये बहुतेक दादांनी त्यांच्या तिथली परिस्थिती जी आहे ती फोटो व्हिडिओद्वारे टाकलेली आहे. तर अक्षरशः पूर आलेला आहे. काही ठिकाणी हेलिकॉप्टरनी माणसं जे आहेत ते पुरातून बाहेर काढलेली आहेत. तर सध्याची पूरग्रस्त परिस्थिती बऱ्याच ठिकाणी झाली, कारण पाऊस भरपूर झालेला आहे. आता काय करणार आहे, निसर्गापुढं आपण काही करू पण शकत नाही. पाऊस पण गरजेचा आहे, पण एवढा अति पण गरजेचा नाहीये. पण निसर्गापुढं आपलं काही चालत नाही, कारण हा निसर्ग आहे. काही ठिकाणी इतका दुष्काळ आहे की तिथं अजून पाऊसच झालेला नाहीये, आणि काही ठिकाणी नुसता पाणीच पाणी झालेलं आहे. इतका पाऊस झालेला आहे का बस. तयारी चालू आहे. हा, काल परवा परवा एक व्हिडिओ बघितला बघितला होता की मीठ टाकून धूर करताय त्याचा, जेणेकरून पाऊस होईल. आणि काही ठिकाणी इतका पाऊस आहे की पाऊस उघडायचं नावच घेत नाही. सगळीकडे पाणी पाणी झालेलं आहे. तर बरीचशी मंडळी आपली मेथीचे व्हिडिओ पाहून कंटाळलेली होती. तर त्यांना मी सांगते की आपली मेथी जी आहे ती फायनली संपलेली आहे, जी आपण अगोदर टाकलेली होती पित्तरपाठाच्या भरोशावरती. तर पित्तरपाठ पण संपत आलेला आहे आणि आपली मेथी जी आहे ती पण संपलेली आहे. तर आज मेथी चांगल्या भावाने गेली बरं का. हा, एकदम मस्त. म्हणजे शेवटची जी गड्डी आहे ना, तर ती आम्ही काल 20 रुपयापर्यंत विकलेली आहे. काल तर 20च्या हात गेली नाही. 30च्या 2 चालू होत्या, 10ला चालू होत्या काही ठिकाणी, पण भरपूर जणांनी आपली भाजी 20 रुपयानंच घेतली. सगळ्यांनी म्हणजे जवळपास कोणी भाव केला नाही. एखादा अर्ध भेटत होतं भाव करणारे, पण एवढं काय कोणी हे केलं नाही. 20 रुपयांनी जवळपास 70-80 जुड्या होत्या काल आपल्या शेवटच्या राहिलेल्या. तर त्या सगळ्या आपल्या फायनल झालेल्या आहे. आणि आज मी खूप खुश आहे. त्याचं कारण असं आहे की आज आम्ही आमच्या दादूला आणायला चाललेलो आहे. जशी मेथीची भाजी चालू झाली आहे तसं दादूला आम्ही राहुरीला सोडलेलं होतं. ते पोरांकडे लक्ष द्या, काय सारखी मेथी करता काय दादा. इथं जर त्याला ठेवलं असतं तर त्याची जास्त हेंडाळणी झाली असती, कारण त्याला कसं टाइम खाणं पिणं झोपणं दिवसभर त्याच्याकडे लक्ष देणं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नसत्या. त्याच्यामुळे म्हटलं तो कसं आजीबाबांकडे आबाद राहील. आणि खरंच तो आबाद राहिला, पण कसं तो लहान आहे अजून, त्याला आठवण येत राहते अधूनमधून. दर आठवड्याला तसा तो भेटायला येत होता. पाठीमागच्या आठवड्यामध्ये मेथी नव्हती, तर त्याला एक 7-8 दिवस आम्ही घेऊन आलेलो होतो. तर आता फायनली मी चाललोय त्याला आणायला. मला खरंच खूप आनंद होतोय. आता कसं अजून महिनाभर तरी मेथी नाहीये बरं का. महिनाभर नाही म्हणता येणार, एक टप्पा टाकून 8 दिवस झाले. आता मेथी पण आपलं नेपियर गवताचं बियाणं चालू आहे ना हा, तर त्याच्यामुळे आज आम्ही चाललोय शिवांशला आणायला. तर चला, त्याच्यामुळे मी खूप खुश आहे. आणि शिवांची रिॲक्शन तिथे गेल्यावर बघायची आता फक्त.